वाल्मिक कराडच्या बातम्या मोबाईलवर का पाहतोस असं विचारत दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बीडमधील धारूर तालुक्यात घडली आहे। यापुढे वाल्मिक अण्णांच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकीही मारहाण करणाऱ्या तरुणांनी दिली आहे। बीडच्या धारूरमध्ये नेमकं काय घडलं आणि कोणी मारहाण केली, हे संपूर्ण प्रकरण काय आणि बीडमध्ये नेमकं चाललंय काय हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद बिक्कड, तुम्ही पाहतात मुंबई तक। बीडच्या धारूर तालुक्यात अशोक मोहिते या व्यक्तीला संतोष देशमुख खून प्रकरणातील व्हिडिओ मोबाईलवर पाहिल्यामुळे मारहाण झाली आहे। अशोक मोहितेवर सध्या अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप असं मारहाण करणाऱ्या तरुण आरोपींची नावं आहेत। अशोक मोहिते यांचे मावस भाऊ बालासाहेब भोसले यांनी जी पोलीस तक्रार केली आहे त्या तक्रारीत नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूयात। बालासाहेब भोसले यांचं केसमध्ये भोसले ग्लास नावाने स्लायडिंगचं दुकान आहे। 5 फेब्रुवारीला बुधवारी तरनळी येथील बालासाहेब भोसले यांचे जे मामा आहेत अशोक खामकर यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या आईसमवेत ते काही अंत्यविधीच्या क्रियेसाठी गेले होते। त्यानंतर तिथे आपण जर पाहिलं तर तरनळीला रमाई चौकात दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास बालासाहेब भोसले उभा होते आणि काही अंतरावर त्यांच्या बाजूला मावस भाऊ म्हणजे ज्यांना मारहाण झाले ते अशोक मोहिते मोबाईलवरती बातम्या पाहत होते। तेवढ्यात तिथे MS 44R 9294 लाल रंगाची ही मोटरसायकल आली। त्या गाडीवरून वैजनाथ भारत बांगर आणि अभिषेक सिद्धेश्वर सानप हे 2 तरुण उतरले आणि त्यांनी अशोक मोहिते यांना तू आमच्या बातम्या का पाहतोस, मराठे लई माजलेत, यांच्याकडे बघावंच लागेल असं म्हणत शिवीगाळ केली आणि त्यानंतर लाताबुक्यानं मारहाण केली। नंतर अभिषेक सानपने त्याच्याकडील लोखंडी रॉडने अशोक मोहितेंच्या डाव्या डोळ्यावर आणि शरीरावर रॉडने मारहाण केली। नंतर वैजनाथ बांगरने त्याच्याकडील असलेल्या हातातील कोयत्यानं अशोक मोहितेंच्या डोक्यात मारलं। त्यानंतर तू इथून पुढे जर मुंडे साहेबांच्या आणि वाल्मिक अण्णांच्या बातम्या व व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी जीवे मारण्याची धमकी अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगर या 2 तरुणांनी दिली। तसेच ज्यांनी तक्रार केली ते जखमी अशोक मोहिते यांचे मावस भाऊ बालासाहेब भोसले यांनी भांडण सोडवासोडव केली असं देखील बालासाहेब भोसले यांनी तक्रारीत म्हटलं आहे। अशोक मोहिते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पण ज्या 2 तरुणांनी मारहाण केली त्या अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगरचा शोध सध्या बीड पोलीस घेत आहेत। त्यासाठी 2 पोलीस पथक देखील रवाना झाले आहेत। विशेष म्हणजे ज्या आरोपीनं मारहाण केली त्या वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानपनं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून कृष्णा आंधळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। त्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्याच आहेत, पण सोबतीला मिस यू बापू आणि मिस यू भाई असं म्हटलंय। कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी आहे। तो अद्याप फरार आहे। तो धारूर तालुक्यातीलच आहे। त्याचा देखील पोलीस शोध घेत आहेत, पण तो अद्याप सापडला नाही आणि आता या नव्या प्रकरणातील देखील आरोपी देखील फरार झाले आहेत। आधीच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड चर्चेत असताना त्यात आणखी एका नव्या घटनेची भर पडली आहे। या घटना कधी थांबणार आणि बीडचे नागरिक मोकळा श्वास कधी घेणार याचं उत्तर मिळत नाही। बीडसह राज्य आणि देशातील इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आणि बातमीच्या सखोल विश्लेषणासाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।